शास्ते असायचे. ह्याचा अर्थ एक पिता म्हणून ते आपल्या आपल्या टीमला सांभाळणारे जे टीम होते, न्यायनिवाडा करणारा, त्याला शास्ते म्हणायचे. म्हणजे उदाहरणार्थ पिताच समजायचं, म्हणजे त्या सगळ्या लोकांवर लक्ष ठेवणारा एक पिता. आणि तो गिदोन नावाचा जो होता त्याचा हा मुलगा उपपत्नीचा. हालेलुया. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे गिदोन नावाच्या शास्त्रेचा जो देवाचा सेवक होता त्याचे 70 मुलं ह्या उपपत्नीचा, सावत्र जे भाऊ होते ते 70चे 70 त्याला मारून टाकले. ते सावत्र भाऊ आहे एकटा. त्याला वाटलं की आता तो पण माझा बाप आहे, हे माझे 70 भाऊ आहेत, आता ह्या 70 भावाला राज्य करू देण्यापेक्षा आपण ह्या लोकांना मारू. 70 भावाला त्यानं डोकं आपटू दगडावर मारून टाकलं आणि एकटा राहिल्यानंतर एक त्याच्यातलं शिल्लक राहिला, पळून गेला म्हणून वाचला, बाकीचे मेले. पण आता हा जो अभिमलेख, आता हा काय करत आहे की त्याला ते राज्य त्या तिथलं व्हायचंय, त्याला राजा व्हायचंय, शास्ते व्हायचे आणि सगळ्यावर राज्य करायचंय. जसं आपण इथं वाचलेलं आहे की 15 एकदा वाचा. ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, तुम्ही 14 तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपांना म्हणाली, चल तू आमच्यावर राज्य कर. चल काटरी. आता बघा त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर अंजिराच्या झाडाला सुद्धा म्हटलेलं आहे. पुन्हा कुठले कुठले झाड आहे त्याच्यामध्ये जैतुनाचं झाड आहे, द्राक्षवेलचं झाड, म्हणजे असे 3-4 प्रकारच्या झाडाला म्हणले. पण ते काय म्हटलेलं आहे, आम्हाला तुझ्यावर राज्य करता येत नाही, कारण आम्हाला जे काम दिलेलं आहे द्राक्षाचं काम द्राक्ष करत आहे, ती म्हणतात आम्हाला काय करायचं, आमचा रस आम्हाला द्यायचा. जसं अंजीरचा आहे, जसं जैतूनचा आहे, हे फळ झाड काय करतात, त्यांची फळं देतात. जसं एखादं आंब्याचं झाड आहे, आंबा काय देतो आपल्याला, कैरी